बरेच लोक असे आहे की ते स्वतःला जाणता राजा सह्याद्री कैचे काही स्वतः स्वयंघोषित नावं घेतलेली आहे ना। जर शेतीच्या काही योजना आहे, जर त्याला तिथं प्राधान्य, शिक्षणाचं प्राधान्य, नोकरीमध्ये प्राधान्य, तर मग आम्हाला काही कुठं नाही की तुम्ही म्हटले की मराठा समाजाच्या संस्था आहे, मराठा समाजाचेच कारखाने। हे बघा, तुम्ही बोटावरचे 4-5 नेते जर मोजत असेल ते हराम करू लोक। आजही एखादा आमदार खासदार आम्हाला पूर्णपणे सपोर्ट करणारा दिसला का, कृपा करून त्यांचे मराठा समाजामध्ये नाव घेऊ नका, ते मराठा आमचे नाही आहे। की बाबा हो, नामदेवराव जाधवांनी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देणार कधी? ज्यावेळेस काकांनी मुद्दा मांडला किंवा शेतीचा आरक्षणाला जुळलेला मुद्दा आहे। आज जर शेती करून जर शेतकऱ्याचा मुलगा LKG UKG आणि शिकू शकत नाही, काय की जे सुशिक्षित लोक आहे, जे आरक्षणामध्ये जे नोकरीला लागले त्यांचे मुलं चांगले हायटेक शिक्षण घेते, आमची मुलं घेऊ शकत नाही। त्यामुळे आम्हाला आरक्षण पाहिजे। आरक्षण जर मिळालं तर आम्ही चांगल्या कॉलेज शाळेत आणि तिथं शिक्षण घेऊन, आरक्षणाच्या माध्यमातून शिक्षण घेऊन आमचे मुलं, काही मुलं समजा आज आम्ही चौघामधले 2 जण शेती करतील, 2 जण कुठतरी नोकरीला लागून काहीतरी व्यवसाय किंवा नोकरी कर, हा आमचा उद्देश आहे। जर आम्ही शिक्षणामध्ये नोकरी जर मिळाली, आम्हाला आरक्षणात नाही, आपली निवडणुकीत नको, इलेक्शनमध्ये आम्हाला नको त्या गलिच्छ राजकारणामध्ये आम्हाला जायचंच नाही, कारण ती आमची म्हणजे मनस्थितीच नाही त्या क्षेत्रामध्ये जाण्याची। आम्हाला फक्त पाहिजे आमच्या शेतीमालाला जर भाव मिळाला तर आमच्या लोकांना ज्या आज जी बिकट परिस्थिती आली की शेतीतल्या ज्या अन्नधान्य आम्ही पिकतो त्याला आम्ही भाव नसल्यामुळे आमच्या मुलाला आम्हाला हे जे आमचे आईवडील आहे त्याला आम्हाला शिक्षण हाय क्वालिटी देता आलं नाही, कारण तुम्ही जर बाहेर जर गेले तर तिथं आरक्षण आहे। आणि जर एखादा माणूस आमच्या माणसाला जर आपलं MBBS जर व्हायचं असेल मराठा ओपनमधून तर त्याला 40 ते 48 लाख रुपये खर्च आहे, आणि OBC मधून 8 लाख रुपये। हा कोणता व्यवहार आहे? आमच्याकडे नॉलेज नाही, आम्ही कशात कमी आहे? मग जर हा मध्ये पडलेला गॅप जर भरून काढत असेल तर मराठा समाज जर पाठीमागे राहत असेल तर ते कुणबी आहे। जर त्या कुणबीचा जर तुम्हाला न्याय द्यायचा असेल, आपण जगाचा पोशिंदा जो शेतकरी राजा आहे, जर त्याला तुम्हाला पुढे घ्यायचं असेल, मराठा कुणबी 99% मराठा कुणबी आहे, आणि शेती करणारा हा मराठाच आहे 99%। आपण म्हणतो सगळेच जातीचे लोक शेती करते, तुम्ही सर्वे करा शेतीमध्ये बाकी अदर जातीचे किती टक्के लोक आहे, काय सर्वे करा महाराष्ट्रामध्ये, सर्वे करा तुम्ही, जसं तुम्ही जनगणनेचं काढता तसं शेतीवर सर्वे करा। जर तुम्ही आरक्षणात सर्वे देऊ राहिले, नोकरीला सर्वे देऊ राहिले, शिक्षणाला सर्वे आपलं हे आरक्षण देऊ राहिले, तर जर एखादा जातीचा माणसाला सगळीकडे जर आरक्षण आहे तर शेतीमध्ये का बरं त्याला आरक्षण? जर शेतीच्या काही योजना आहे, जर त्याला तिथं प्राधान्य, शिक्षणाचं प्राधान्य, नोकरीमध्ये प्राधान्य, तर मग आम्हाला हाही कुठं नाही आहे। तर याच्यासाठीच आम्हाला आरक्षण पाहिजे की बाबा ज्या ठिकाणी आम्ही मागं पडलेलो आहे, आज आम्ही शैक्षणिकदृष्ट्या माग घासलेलो आहे, त्यामुळे तिथं आम्ही गेलो पाहिजे। त्यासाठी आम्हाला मनोज जारांगे पाटलाच्या पाठीमागं उभं राहून त्यांच्या माध्यमातून आम्ही जो लढा उभा केलेला त्यांनी, त्या लढ्याला 100% आमचा सगळा मराठा समाज सपोर्ट आहे, आणि आम्ही आमच्या आरक्षणासाठी लढणार आहे। आजही जर कोणी आम्हाला विरोध करत असेल तर त्याला आम्ही, तो माझा भाऊ कसा ना, जर एखादा तुम्ही जर म्हटले की मराठा समाजाच्या संस्था आहे, मराठा समाजाचेच कारखाने, हे बघा, तुम्ही बोटावरचे 4-5 नेते जर मोजत असेल तर ते हराम करू लोक आहे, त्याला आम्ही आजही मोजित नाही। ते कोणत्याही समाज ते काही मराठा समाज तुम्ही म्हणता की मराठ्याच्याच आहे, आजही एखादा आमदार खासदार आम्हाला पूर्णपणे सपोर्ट करणारा दिसला का? एक काही दाखवा तुम्हाला की बाबा मराठा समाजाचा एखादा पुढे आला। बरेच लोक असे आहे की ते स्वतःला जाणता राजा सह्याद्री कैचे काही स्वतः स्वयंघोषित नावं घेतलेली आहे ना, आणि समाजासाठी फक्त समाजाच्या भावना जाणून घ्यायच्या आणि त्यांचं मताचं राजकारण करायचं हे त्यांनी केलं। आज जर आपल्या समाजाला काय पाहिजे हे जर त्याला आठवत नाही, आणि जर त्यांच्याकडे स्वतःचे कुणबीचा सर्टिफिकेट आहे, आणि जर ते जे मतदार आहे ज्यांना त्याला तिथपर्यंत नेलं त्याला जर ते विसरत असेल तर या अशी राजकीय नेते तुम्ही कृपा करून त्यांचे मराठा समाजामध्ये नाव घेऊ नका, ते मराठा आमचे नाही आहे। कारण आम्ही याच्यानंतरही सांगतो सगळ्याला आम्ही 24 नंतर त्यांची जागा दाखवली, बरोबर आहे। बघा काय असतं माहिती का, जो ते 181 नंबरचा मुद्दा होता, जर तो मुद्दा जर मराठाचा त्यावेळेसच मार्गी लागला असता तर आज ही वेळ आली नसती। आणि आज तुम्ही विचार करा 94 पासून तर आता 2024 पर्यंत जवळपास 30 वर्षामध्ये जर तुम्ही वर्षाला तुम्ही 10,000 लोक 10,000 पोरं जर नोकरी लागत असेल OBC मधून तर किती पोरं आजपर्यंत नोकरी लागत? 30 ते 40,000 मुलं आज बेरोजगार नसते आले। आज ते त्यांनी 10 ते 12 लाख लोकांचं नुकसान केलं। परत आज जर माझ्यासारख्या समजा माझ्या वडिलांना मला जर MA शिकेपर्यंत जर खर्च केला असेल तर तो खर्च किती झाला असेल? माझ्यासारख्या किती कोणी तरुण वर्गाचा, किती कोणी शेतकऱ्यांना आपापल्या मुलासाठी खर्च केला, तो खर्च पण टळला असता फक्त त्या एका निर्णयामुळे। आणि जर
नामदेवराव जाधवांनी काही चुकीचं बोललेलं नाही, चुकीचं काही म्हटले नाही. कारण जर एखादा माणूस सत्य जर बोलत असेल तर त्याच्या पाठीमागं पूर्णपणे ताकदीनं उभा राहायला पाहिजे. नामदेवराव जाधवाला जर काळं फासवलं असेल याच्या पाठीमागचं मी ज्या लोकांनी काळं लावलं त्यांच्या तोंडाला त्याला एकच विचारतो की बाबा हो, नामदेवराव जाधवांनी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देणार कधी? त्या प्रश्नाचं उत्तर कधी देणार? त्या प्रश्न सगळ्यात महत्त्वाचे आमच्या डोक्यात बसलेले आणि त्या प्रश्नाचं सत्य असल्यामुळे तुम्ही त्याच्यावर बोलू शकत.